हे शेतकऱ्याचं दुर्दैव म्हणायचं, आपल्या देशाचं दुर्दैव म्हणायचं. नेमका विषय काय, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. तर राम राम मंडळी, मी तुमचा मित्र प्रद्युम्न पोकळे. माझ्या सर्वसाधारण जीवनामधील एक दिवसाची दिनचर्या मी पुढच्या 1 मिनिटामध्ये तुमच्या सोबत शेअर करणार आहे. जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर पाहू शकता, नसेल तर रील स्क्रोल करा. आज दूध घेऊन जात असताना शाळेत जाणाऱ्या 2 मुलांना मी गाडीवर लिफ्ट दिली आणि याने मला या समाजातला मी एक प्रतिष्ठित व्यक्ती आहे अशी फिलिंग आली. आपल्या शेतातला अर्धा ऊस तर तुटून कारखान्याला गेलाय, पण राहिलेला ऊस तोडण्यासाठी आज आपल्या शेतात नवीन टोळी आली. पहिली टोळी डोके सेंटरवाली होती, पण ही टोळी बैलगाडी सेंटरवाली. आता यांना ऊस तोडायला चालू करून दिलं आणि वेळातला वेळ काढून मी इनामामध्ये गावाला पाणी द्यायला आलो. आता हे आपल्या गावाचं दुसरं पाणी, त्याच्यामुळे काय जास्त परेशानी होण्याचं कारण नाही. ह्या गावाला पाणी कधी द्यायचं, याला औषध कधी फवारायचं, याला खत कधी टाकायचं, या सर्व गोष्टी आपण ठरवतो. पण याचं पीक निघाल्यानंतर याचा भाव दुसराच कोणीतरी ठरवतो आणि हे आपल्या देशातील शेतकऱ्यांचं फार मोठं दुर्दैव आहे. तरी पण मेहनत करण्याची जिद्द आम्ही शेतकरी ठेवतो. मोकळ्या रानामध्ये आणि फ्रेश वातावरणात बसून जेवणाचा आनंद मी आज दुपारी घेतला. आपण काय कोणाचे नोकर नाही आणि आपला कोणी बॉस नाही, त्यामुळे जितकं वाटेल तितकंच काम करायचं आणि जेव्हा वाटलं तेव्हा सुट्टी घ्यायची. म्हणून दुपारीच मोटर बंद करून घरी आलो. ज्या माणसाला दररोज व्हिडिओ मध्ये बघतो तो प्रत्यक्षात दिसल्यावर रिॲक्शन काय अशा प्रकारचे असते. आणि हे सगळे करडगावाडीचे मुलं आहेत जे आपले दररोज व्हिडिओ बघतात. आपल्या म्हशीला संध्याकाळच्या वैरणीची सोय म्हणून ऊसाच्या फडातून वाडे घेऊन आलो. तर असा होता आपला आजचा दिवस. आता 70% लोक तर ही गोष्ट करणार नाही, तरी पण फॉर्मॅलिटी म्हणून सांगून जातो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि आपल्या पेजला फॉलो करून जा. धन्यवाद.